बघा जर कंबाईन एमपीएससी तयारी करत असाल तर विज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आता तसेच मेन्स दोन्ही ठिकाणी विज्ञानाचे 15 प्रश्न विचारले जातात। हा विषय थोडा पाहिलं तर अवघड वाटतो, मात्र आपण त्याला सोपं केलेलं आहे। ते म्हणजे संपूर्ण विज्ञान विषयाचे आपण ट्रिक्ससह पेड PDF बनवलेले, जी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून पेड PDF परचेस करू शकता। आपण खतरनाक ट्रिक्स त्यामध्ये बनवलेले आहेत। आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो। तर रोगांचा डेमो दाखवतो, कारण बघा मानवी रोग आणि वनस्पती रोग यावर आयोग 3 ते 4 प्रश्न विचारतो। 15 पैकी 3 ते 4 प्रश्न हे फक्त आरोग्यशास्त्रावर असतात, त्यामध्ये मानवी रोग आणि वनस्पती रोग। तर बघा मी तुम्हाला काही मानवी रोग दाखवतो, ज्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तसेच ते ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू। तर बघा देवी रोग, बघा त्यावर आलेला प्रश्न पण पाहू आपण नंतर। देवी रोग हा जो देवी रोग आहे याला इंग्रजीमध्ये स्मॉल पॉक्स म्हणतात। काय म्हणतात? स्मॉल पॉक्स। आणि हा ज्या व्हायरसमुळे पसरतो त्या व्हायरसचं नाव आहे व्हेरिओला व्हायरस। बघा नाव काय आहे? व्हेरिओला व्हायरस। हा विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे व्हायरसमुळे पसरतो, जीवाणूमुळे नाही, बॅक्टेरियामुळे पसरत नाही, हा व्हायरसमुळे पसरतो, हे लक्षात ठेवा। या रोगामध्ये त्वचेखाली वाटाण्याच्या आकारासारखे गोळे येतात। बघा काय होतात? त्वचेखाली वाटाण्याच्या आकारासारखे गोळे तयार होतात। आणि याची जी लस आहे ती देवीची लस आहे। देवी रोगावर जी लस आहे ती देवीचीच लस आहे, त्या लसीचं नाव आहे देवीची लस। आणि हिचा शोध लावलेला आहे एडवर्ड जेन्नर। यावरच प्रश्न आला होता की देवी रोगाची लस कोणी शोधली, यावरच प्रश्न आला होता। तर याची ट्रिक काय केलेली पहा। आता हे संपूर्ण ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवलेलं पहा। तर बघा ट्रिक्स अशी आहे आपली की ओला कार बुक करून, ओला उबेर कार असते ना, तर ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो। बघा ओला उबेर कार घेऊन आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो, अशी आपली ट्रिक आहे। बघा जुन्नरची देवीचा अर्थ जुन्नर म्हणजे जेन्नर असं लक्षात ठेवा। जुन्नर जेन्नर असा यमक जुळतो का नाही या शब्दांमध्ये, म्हणून जुन्नर म्हणजे जेन्नरने देवी रोगाची लस शोधली, म्हणून जुन्नरची देवीला गेलो असं आपण म्हणत आहे। देवीला गेलो म्हणजे देवीची लस। बघा देवीला गेलो आणि तिथून लस घेऊन आलो, असं ट्रिक्स लक्षात ठेवा। ओला कार बुक केली ते आम्ही। ओला का म्हणत आहे? कारण हा रोग व्हेरिओला हे बघा व्हेरिओला व्हायरसमुळे पसरलेला आहे। आणि बघा त्यावर आलेला प्रश्न एमपीएससी क्वेश्चन। बघा प्रश्न काय? देवी रोगाची लस कोणी शोधली? देवी रोगाची लस कोणी शोधली? कंबाईन 22ला आला होता। तर एडवर्ड जेन्नर। मी इथे डायरेक्ट ऑप्शन न घेता डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे, कारण 4 ऑप्शन लिहित बसलं तर काय होतं, PDFची लेंथ वाढते। त्यामुळे आपण PDF कमीत कमी पेजेसमध्ये जास्तीत जास्त डाटा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा भरपूर आपले पेज झालेले आहेत, जवळपास 200 पेज आहेत, कारण आपण वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री संपूर्ण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि संपूर्ण ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे। तसेच जागोजागी आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲड केलेले आहेत अशा प्रकारे। त्यानंतर आता पुढचं दाखवतो चिकन पॉक्स। बघा चिकन पॉक्स हा व्हेरिसेला झोस्टरमुळे होतो। बघा तो स्मॉल पॉक्स होता, हा चिकन पॉक्स आहे। चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या रोग आहे, हा व्हेरिसेला झोस्टरमुळे होतो। याची ट्रिक काय केलेली बघा। चिकनसोबत पॉपकॉर्न फ्री मिळत आहेत झोमॅटोवर असा सेल लागला आहे। बघा सेला म्हणजे असा सेल लागला आहे झोमॅटोवर, झोस्टर म्हणजे झोमॅटो असं म्हणा, झोमॅटोवर सेल लागला आहे, ज्यामध्ये चिकनसोबत पॉपकॉर्न फ्री मिळत आहेत। पॉप्सकॉर्न फ्री मिळत आहेत। चिकनसोबत काय मिळत आहेत? पॉप्सकॉर्न फ्री मिळत आहेत, अशी ही आपली ट्रिक आहे। त्यानंतर पुढची ट्रिक बघा चिकनगुनिया हा अल्फा व्हायरसमुळे पसरतो। चिकनगुनिया हा जो रोग आहे का, तो कशामुळे पसरतो? तर अल्फा व्हायरसमुळे पसरतो। याची ट्रिक काय केलेली बघा। आणि याचे जे माध्यम आहे ते आहे एडिस इजिप्सी आणि एडिस अल्बोपिक्टस हे माध्यम आहेत, या माध्यमाद्वारे तो पसरतो। तर याची ट्रिक अशी केलेली आहे, एडिसनने टायगरच्या चिकनवर अल्फा कणांचा मारा करून चिकन शिजवले। बघा ह्या एडिस अल्बोपिक्टस आशियन टायगर मॉस्किटो असेही म्हणतात। एडिस अल्बोपिक्टस काय म्हणतात? एशियन टायगर मॉस्किटो असे म्हणतात। तर मग आपण ट्रिक काय केलेली आहे
एडिसन, बघा एडिसला आपण एडिसन म्हणायचं. एडिसनने टायगरच्या चिकनवर म्हणजेच टायगर मॉस्किटोवर अल्फा कणांचा मारा करून चिकन शिजवले. अल्फा कणांचा मारा म्हणजे अल्फा व्हायरसमुळे हा पसरतो चिकनगुनिया. अल्फा कणांचा मारा केला आणि चिकन शिजवले म्हणजे चिकनगुनिया. चिकन म्हणजे चिकनगुनिया असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पोलिओवर प्रश्न आला होता. पोलिओवर प्रश्न काय आला होता तर पोलिओवर प्रश्न त्याच्या लसीमध्ये आला होता. बघा प्रश्न काय होता, खालील कोणती लस ही तोंडावाटे दिली जाते कंबाईन 2019ला. तर बघा पोलिओच्या 2 लस आहेत, एक तोंडावाटे दिली जाते आणि एक इंजेक्शनने दिली जाते. तर तोंडावाटे कोणती दिली जाते त्याची आपण ट्रिक केलेली. तर बघा इथे ट्रिक्स पाहू शकता. तर बघा लस पोलिओच्या 2 लस आहेत, एक आहे साबीन आणि दुसरी आहे साल. तर याची ट्रिक काय केलेली बघा, साबीन म्हणजे तोंडाद्वारे, ही जी साबीन आहे ही तोंडाद्वारे दिली जाते आणि साल ही लस इंजेक्शनद्वारे जाते. म्हणजे ह्या दोन्ही लसी ह्या पोलिओच्याच आहेत, मात्र साबीन ही तोंडाद्वारे दिली जाते. बघा म्हणजे तोंडातून लहान लेकराच्या तोंडामध्ये 2 थेंब टाकले जातात साबीन लसीचे आणि साल ही इंजेक्शनद्वारे दिली जाते म्हणजे इंजेक्शन देऊन ती लस दिली जाते. तर याची साबीनची आपण ट्रिक केलेली. ट्रिक काय बघा, तोंडाची साबण. बघा आई ज्यावेळेस बाळाला पोलिओ डोस घ्यायला जाते त्यावेळेस आईला सांगितलं जातं की बाळाला व्यवस्थित आंघोळ घालून त्याचं तोंड साबणाने धुवून, तोंडाच्या साबणाने त्याचं धुवून त्याला पोलिओसाठी घेऊन या आणि पोलिओ देऊन आल्यानंतरसुद्धा बाळाचं तोंड साबण लावून स्वच्छ धुवून घ्या असं सांगितलं जातं. असं तुम्ही इमेजिन करा, असं लक्षात ठेवा. मग साबीन म्हणजे तोंडाची साबण असं लक्षात ठेवा. मग जर साबीन तोंडाची असेल तर दुसरी ऑटोमॅटिक काय असणार, इंजेक्शनद्वारे. मग दुसरी कोणती, साल्क. मग साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते असं तुम्ही लक्षात ठेवा. बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण ट्रिक्ससह ही पेड PDF बनवलेली. ही जर हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84. किती, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ही पेड PDF तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. त्यानंतर बघा, खालील कोणता विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर हल्ला करतो. PSI पूर्व 2013ला आलेला आहे. तर याचा आन्सर आहे पोलिओ. पोलिओ विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर काय करतो, हल्ला करतो. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. आवडत असतील तर लगेच PDF परचेस करून घ्या, कारण विज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो अवघड आहे, मात्र आपण त्याला खूप सोपं केलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.